सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो, आपल्याला चांगले संस्कार मिळाले. आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात, प्रश्न असतात आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात की त्यांना एवढंच सांगायचं असतं कसं मंत्राला सुलवलं, कसं चार चौघात त्याची काढली. मला त्याला समाधान मिळतं, आपलं काय जातं. बाहेर निघाल्यावर आपल्यालाच हार घालणार लोक, मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार. मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला आणि तेव्हापासून मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो. आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे. ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं. ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला पाहिजे. तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही, त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही. आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झालाय माझा. त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय. मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की माझा राग संपला, मग राग येतो. आपण भूक लागली तर मी मात्र मग 2-4 शिव्या देऊन आज एकादशी असल्यामुळं राग येऊ देऊ नका, म्हणूनच मी उपास करत नाही. आणि उपास केला तर उपासाचं खाऊन करतो.